या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रिसिजन प्रिंट्स, 35 वर्षांपासून प्रिंटिंग क्षेत्रातील विश्वासार्ह सेवा। नमस्कार, मी प्रणाली कापसे। वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। शहरात दीपावलीतील भाऊबीजेचा दिसून आला उत्साह। ताईने लाडक्या दादाला औक्षण करत भावासाठी मागितले दीर्घायुष्य। सोलापूर बसस्थानकावर प्रवाशांची दिसून आली एकच गर्दी। भाऊबीज सणाला महिलांसह चिमुकल्या बालगोपाळांमध्ये दिसून आला उत्साह। बेलाटीचा ग्रामसेवक अखेर निलंबित। 8.5 लाखाच्या अपहार प्रकरणी झाली कारवाई। आणि पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या। आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात। कवितानगर पोलीस लाईन मध्ये घडली घटना। दीपावली सणातील भाऊबीज मोठ्या उत्साहात संपन्न झाली। लाडक्या बहिणीने आपल्या भावाला ओवाळणी करून भावासाठी दीर्घायुष्य मागितले। हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे दीपावली होय। दीपोत्सवामध्ये नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा अर्थात पाडवा आणि त्यानंतर येणाऱ्या भाऊबीजेला सर्वाधिक महत्त्व आहे। भावा बहिणीच्या नात्याला या भाऊबीजे दिवशी अनन्यसाधारण असे महत्त्व असते। भाऊबीज या सणादिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी मागणी करते। दरम्यान शहरात चिमुकल्या बालगोपाळांनी भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। लाडक्या बहिणीने आपल्या भावांचे औक्षण करत श्रीचरणी दीर्घायुष्य मागितले, तर लाडक्या दादांनी देखील आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन ताईचे शुभाशीर्वाद घेतल्याचे दृश्य पाहायला मिळाले। सोलापूर बसस्थानकावर भाऊबीज सणाला आपल्या माहेरी जाण्यासाठी सुवासिनी महिलांची तसेच चिमुकल्या बालगोपाळांची गर्दी दिसून आली। एसटी महामंडळाच्या वतीने दिवाळी सणासाठी राज्यभरामध्ये जादा वाहतूक सुरू केली आहे। दिवाळी सणामध्ये प्रवाशांचे परगावी जाण्याचे प्रमाण वाढते, त्या अनुषंगाने हे नियोजन केले जाते। दरम्यान बुधवारी भाऊबीज असल्याने सोलापूर बसस्थानकावर पहाटेपासूनच प्रवाशांची परगावी जाण्यासाठी गर्दी वाढलेली दिसत आहे। सरकारने एसटीमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50% सवलत देऊ केल्याने महिला प्रवाशांची या अगोदरच एसटीमध्ये गर्दी वाढलेली दिसत आहे। अशातच दिवाळीमध्ये भाऊबीजेला आपल्या माहेरी जाण्यासाठी सुवासिनी महिलांची सोलापूर एसटी स्टँडवर एकच वर्दळ दिसून आली। त्यासोबतच बच्चे कंपनी देखील आपल्या मामाच्या गावाला जाण्यासाठी आतुर असलेले चित्र पाहावयास मिळाले। दरम्यान प्रवाशांनी देखील खासगी प्रवास टाळत महामंडळाच्या एसटीला प्राधान्यक्रम देत सुरक्षेला महत्त्व दिल्याचे दिसून येते। गुरुवर्य हभप लक्ष्मण धोत्रे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गुरुवर्य हरिभक्तपरायण लक्ष्मण धोत्रे महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त तर्टीनाका पोलीस चौकीजवळील गुरुवर्य हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या पुतळ्यास सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी माजी नगरसेवक विनायक विटकर, माजी गटनेते आनंददादा चंदनशिवे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, विभागीय अधिकारी नंदकुमार जगधरे, ज्ञानेश्वर इरकल, श्याम मुद्दे, देविदास इरकल, नंदू भांडेकर, गौतम भांडेकर, नागेश अलकुंटे, नितीन बंडोपत्ते, महेश अलकुंटे, सूर्यकांत महाराज धोत्रे तसेच समाज बांधव उपस्थित होते। पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली। सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे। ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली। राहुल शिरसाट, नेमणूक पोलीस मुख्यालय असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे। अज्ञात कारणावरून स्वतःवर गोळी झाडून पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केली आहे। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी
सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून अधिक तपास पोलीस करत आहेत. 8.5 लाखाच्या अपहार प्रकरणी बेलाटीचा ग्रामसेवकाला अखेर निलंबित करण्यात आले. प्राप्त झालेल्या निधीतून वस्तूची खरेदीची कामे न करता 8,49,000 रुपयांचा अपहार प्रकरणात ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे. तर सरपंचास पदमुक्त करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटीतील नागरिकांच्या रेट्यामुळे कारवाई करणे जिल्हा परिषद प्रशासनाला भाग पडले आहे. माजी सरपंच सुभद्राबाई घोडके, नितीन गव्हाणे, कमल माने, मेघा खटकाळे, रामचंद्र कोकाटे या ग्रामपंचायत सदस्यांनी व विशाल वाघमारे यांच्या तक्रारीवरून बीडीओंनी चौकशी केली होती. चौकशीत अपहार केल्याचे स्पष्ट झाल्याने 5 महिन्यानंतर ग्रामसेवक नितीन चौधरी यांना निलंबित केले. सरपंच शिवनेरी धनराज पाटील यांनाही जबाबदार धरण्यात आले असून ग्रामपंचायत अधिनियम 39 अन्वये पदमुक्त करण्यासाठी प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अंगणवाडी व प्राथमिक शाळेसाठी सरळ साहित्य खरेदी केले नाही. विविध ठिकाणी कामेही केली नाहीत. मात्र 15व्या वित्त आयोगाचे 9,96,000 व ग्रामनिधीचा अपहार केला. ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीनंतर बीडीओ महेश पाटील व विस्तार अधिकारी सोमनाथ शिंदे यांनी चौकशी करून अहवाल झेडपी ग्रामपंचायत विभागाला जून महिन्यात पाठवला होता. प्रशासन कारवाई करत नसल्याने राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव प्रवीण सिंह परदेशी यांनी कारवाई करण्याची सूचना केली. ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकरी अनेक वेळा सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांना भेटले. सतत दबाव व आंदोलनाचा इशारा दिल्याने तब्बल 5 महिन्यांनी ग्रामसेवक नितीन चौधरी यांना निलंबित केले. देहविक्री करणाऱ्या वारांगणांना माहेरची साडी देत संभव फाउंडेशनकडून दिवाळी साजरी करण्यात आली. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला समाजात उपेक्षित असणाऱ्या वारांगणांसोबत यंदाची दिवाळी साजरी करून संभव फाउंडेशनचे अनोखी भाऊबीज साजरी करत दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या अंधाऱ्या आयुष्यात संभव फाउंडेशनने एक दिवा समतेचा वारांगणांच्या दारात लावून लख उजेड देण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांना मी एक उत्तर देत होतो की त्यांचे एक जाणीव आहेत आणि बऱ्याच जणांना मी विचारलं तुम्ही माहेरी का जात नाही, तर बऱ्याच जणांचं उत्तर असं होतं की आमची माहेरं खूप लांब आहेत आणि आम्ही घरापासून खूप अलिप्त आहोत. बऱ्याच जणांची अशी उत्तरं होते. मी हे सगळं करत असताना एक सुचलं आम्हाला की ह्या भगिनीसोबतही आम्ही एक ज्योत पेटवावी, एक समतेचा दिवा पेटवावा आणि यांच्यासोबत एक भाऊबीज साजरी करून एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने ह्या लोकांना एक आदर किती सन्मान दिला पाहिजे असं मला त्यावेळेसची भावना होती. आणि त्या माध्यमातून आज बघता बघता ह्या आमच्या भगिन्यांसोबत 7 वर्षाचा हा आमचा प्रवास होता. या प्रवासामध्ये सोलापुरातील तर्टी नाका परिसरातील देहविक्रय करणाऱ्या वारांगणांसोबत भाऊबीज साजरी करून उपस्थित महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्या हस्ते झाले. कारण मी आज बघते रेप म्हणजे महिलांची छेडखानी असेल किंवा बलात्काराचे प्रकार होतात. आम्ही मुलींना जाऊन सांगतोय की तुम्ही 7च्या नंतर बाहेर पडू नका. आता 7ची वेळ 9 असेल, 9 नंतर बाहेर पडू नका. एकटे चालले तर स्वतःसोबत चिली स्प्रे ठेवा किंवा पिओ स्प्रे ठेवा, मिरची पावडर ठेवा. स्वप्ना या ठिकाणी एक छोट्या मुलींच्या बाबतीत सुद्धा आम्ही गुड टच, बॅड टच काय आहे शाळेमध्ये जाऊन सांगतोय. 1ली-2लीच्या मुलींना आम्ही आणि जुडो कराटेचं शिक्षण घ्या म्हणून सांगतोय. मला प्रश्न असा पडतो की हे काही जंगल राज आहे का, की मी चाललोय आणि मी काळजी घेऊनच राहणार आणि कुणीतरी येणार आणि माझ्यावर अटॅक करणारच आहे, ही मानसिकता तयार करून मी प्रिकॉशन घेऊन जाणार काय समाजामध्ये? हे किती दिवस चालणार? हे जंगल राज नाही आहे. जंगलामध्ये कसं वाघ येतो आणि हरणाला मारूनच टाकतो आणि आपण जरी बघायला गेलो तरी तिथे दिलेलं असतंय तुम्ही याच्यामध्ये काही छेडखानी करू नका. तो जर त्याची शिकार करत असेल तर त्याला करू द्या, तेव्हा आपण जंगल सफारीला जातो. तसं इथं नाही आहे ना. मग किती दिवस आम्ही सुरक्षित राहायचं, स्वतःची काळजी घ्यायची? जे विकृत प्रवृत्तीचे लोक आहेत, जे महिलांना एक भोगवादी वस्तू म्हणून बघतायत, त्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे ना. अशा पद्धतीचं त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत म्हणून या पुरुषांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे.
प्रमुख उपस्थिती म्हणून साहित्यिक समीर गायकवाड व सपना रामभिया, डॉक्टर प्रमोद काळे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत वारंगणांच्या दारात दिवा लावून उपस्थित महिलांना दिवाळीचा फराळ, साडी, मिठाई भेट देत त्यांच्यासोबत भुईचक्र, झाड, फुलबाजा असे फटाके उडवत उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. यंदाच्या वर्षी एड्सवर जनजागृतीचा संदेश देण्यात आला होता. जनजागृतीचे पोस्टर प्रदर्शन करून सामाजिक संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश शिरसट, क्रांती महिला संघाच्या रेणुका जाधव, आकाश बनसोडे, चेतन लिगाडे, गणेश पवार, पवन वनकवडे, तुषार अवताडे, अनिकेत गायकवाड, प्रेरणा बनसोडे, अमोल रामनवरे, विशाल घंटे, सुकन्या रामनवरे, गझल शेख, आतिश सोनवणे, शैलेश आवळे, रवी सोनकांबळे, महेश शिवशरण, संतोष माने आदींची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल घंटे यांनी केले तर आभार पवन वनकवडे यांनी मानले. असं मुंबईमध्ये झालेलं आहे. कामाटीपुरा जो होता तो 14 लेनमध्ये होता, आता तिथं फक्त 3 लेनमध्ये व्यवसाय चालतो. इव्हन गंगा जमुना जे आहे नागपूरचे, तिथे जेव्हा कोविडच्यासाठी सगळ्या देशभरामध्ये लॉकडाऊन होतं, तो लॉकडाऊन फक्त गंगा जमुना या एकाच वस्तीमध्ये जवळपास 6.5 महिने पुढं प्रोलॉंग केला होता. त्याच्यानंतर सरकारवरती दबाव आणला वेगवेगळ्या NGOने. तिथं ज्वाला गुट्टे, जांबवंतरावांची मुलगी, तिची NGO आहे, तिने त्याच्यासाठी फाईट केलं. त्याच्यानंतर साधारण सगळी परिस्थिती निवळली. परंतु मागच्या वर्षी परत 3 महिन्यासाठी तिथं लॉकडाऊन न लावता थेट कर्फ्यू लावला होता. म्हणजे तिथल्या बायकांना त्यांनी घराबाहेर जायला बंदी केली होती. आणि एकतर त्यांनी असं सांगितलं होतं की एकतर तुम्ही घरं सोडा किंवा घराबाहेर जायचं. मग तिथं माझी एक मैत्रीण अरुणा सबाण आहे, त्या बाईंनी जवळपास 120 बायकांना त्यांनी सांभाळलेलं आहे. त्यांचं माहेर नावाची संस्था आहे. त्यांनी त्या सर्व बायकांना एकत्रित केलं आणि सांगितलं की आम्हाला तुमची कुठलीही मदत नको, आम्ही आजपासून अन्न खाणार नाही. जवळपास 32 दिवस त्या सगळ्या बायका उपाशी राहिल्या आणि सरकारला ते कर्फ्यू मागं घ्यावा लागला. जर आपण एकत्र राहिलो तर त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद असते. सरकारने अजून कुठलेही कायदे सेक्स वर्कर्सच्या बाजूने केलेले नाही, करणार पण नाही आणि हा व्यवसायही कधी बंद होणार नाही. याच्यासाठी आपण जास्तीत जास्त असं जेव्हा कधी तुमच्या पाशी कायद्याचे लोक येतात, पोलीस येतील, वेगवेगळ्या व्यवसायातले लोक तुम्हाला तुमचं मदत मागायला किंवा तुमचं मत मागायला येतील, तेव्हा ठासून सांगत जावा की आमच्या 3च मागण्या आहेत. रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करत 21,000 व्यक्तींना अटक केली आणि 3.25 कोटींचा दंड वसूल केला. मध्य रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाल्याविरोधी पथकाने बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कारवाई करताना उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 144 अंतर्गत 21,749 गुन्हे नोंदवून 21,736 व्यक्तींना अटक केली आणि 2.72 कोटींचा दंड वसूल केला. मध्य रेल्वेतील रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्या बेकायदेशीर क्रियाकलापांविरुद्ध अत्यंत यशस्वी मोहीम राबवली आणि ट्रेनमध्ये 21,749 प्रकरणे नोंदवून 21,736 व्यक्तींना अटक केली. भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 144 अंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत नोंदवलेल्या हॉकिंग प्रकरणांची संख्या गेल्या वर्षीच्या म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत नोंदवण्यात आलेल्या 17,967 प्रकरणांच्या तुलनेत 21% अधिक असून हॉकर्सचा उपद्रव आणि बेकायदेशीर क्रियाकलापांना आळा घालण्यासाठी कारवाई दरम्यान एप्रिल ते ऑक्टोबर 2023 दरम्यान एकट्या मुंबई विभागात 8,629 गुन्ह्यांची नोंद झाली असून 8,624 व्यक्तींना अटक करून एकूण 94,77,000 दंड वसूल करण्यात आला.
भुसावळ विभागाने सर्वाधिक 1,15,00,000चा दंड वसूल केला. या विभागामध्ये 6,349 प्रकरणे नोंदवण्यात आली असून 6,348 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. नागपूर विभागात 2,734 गुन्हे दाखल करून 2,731 व्यक्तींना अटक करून 27,61,000चा दंड वसूल करण्यात आला. पुणे विभागाच्या रेल्वे संरक्षण दलाने 1,856 गुन्हे नोंदवले, 1,855 व्यक्तींना अटक केली आणि 12,71,000चा दंड वसूल केला. रेल्वे संरक्षण दलाने सोलापूर विभागात 2,181 गुन्हे नोंदवले, 2,178 व्यक्तींना अटक केली आणि 21,92,000चा दंड वसूल केला. फेरीवाला विरोधी पथकाच्या सततच्या प्रयत्नांनी प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे समर्पण दिसून येत आहे. बंजारा समाजाचा ऐतिहासिक गोर मेळावा संपन्न झाला. जिंतूर तालुक्यातील साईनगर तांडा येथे गोर सिकवाडी गोर सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने गोर मेळाव्याचे आयोजन 14 नोव्हेंबर मंगळवारी करण्यात आले होते. गोर सिकवाडीचे मुख्य संयोजक तथा गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्थापना प्राध्यापक ज्ञानेश्वर राठोड यांनी केली. प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी बंजारा समाजातील मुलामुलींना शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन केले. दरम्यान पुढे बोलताना दादांनी ऊस तोडला मान्य आहे, बापाने ऊस तोडला मान्य आहे, जर मुलगा पण ऊस तोडीला जात असेल तर आमच्या जीवाच्या काळजाचे 2 तुकडे होतात. तुमचं काळीज दगडासारखं का झालं मला कळत नाही. काम लहान मोठे नाही, पण समाजात जन्माला आलेल्या मुलामुलींनी मोठे होऊन फक्त ऊसच तोडायचे का, खोदकामच करायचे का, बिगारी कामच करायचे का? समाजातील मुलामुलींना शिक्षणाची गरज आहे. शिक्षणासाठी कर्ज काढा, दगड फोडा, ऊस तोडा, मरेपर्यंत काम करा, पण आपल्या मुलांना शिक्षण द्या, तेव्हाच आपले स्वप्न पूर्ण होईल आणि तुमचे स्वप्न पूर्ण होईल असे प्रतिपादन यावेळेस केले. दरम्यान बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लेंगी नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सोनापूर येथील तीज पथकातील बालिकांनी विविध गीतांचे सादरीकरण करत तीज उत्सवाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. बंजारा समाजातील महिलांनी डोक्यावर रिकामा पेला घेत त्यावर पाण्याने भरलेला हंडा ठेवून पारंपरिक नृत्य सादर केले. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडीतून गावभर मिरवणूक काढत फटाक्यांच्या आतिषबाजीत प्राध्यापक संदेश चव्हाण यांचे स्वागत केले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरात दीपावलीतील भाऊबीजेचा दिसून आला उत्साह. ताईने लाडक्या दादाला औक्षण करत भावासाठी मागितले दीर्घायुष्य. सोलापूर बस स्थानकावर प्रवाशांची दिसून आली एकच गर्दी. भाऊबीज सणाला महिलांसह चिमुकल्या बालगोपाळांमध्ये दिसून आला उत्साह. बेलाटीचा ग्रामसेवक अखेर निलंबित. 8.5 लाखाच्या अपहार प्रकरणी झाली कारवाई. आणि पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या. आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात. कवितानगर पोलीस लाईन मध्ये घडली घटना. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.